तर हे बघा माऊ मस्त मस्त मम्मी पोट भर तिखट नाही झाली ना? ओ हो 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 हो. तर हा माहोल बघून घ्या, सगळे मस्तपैकी जेवताय आणि मी तुम्हाला दाखवते की मी इकडे गरमागरम पोळ्या बनवते. ही बघा, ही आहे भाजी फणसाची आणि इकडे आहे भात. सो मस्त गरमागरम पोळ्या करते आणि मम्मी त्यांना खाऊ घालते. आणि हे असं मी पहिल्यांदाच करते, नाही तर मीच त्यांच्या हातचं खात असते. माऊला पण नेहमी माझ्या हातचं आवडतं, पण मी आता करत नाही जास्त गेल्यावर काही. मग माऊच उलट माझ्यासाठी करते. ती खाते तेवढं बरं का मम्मी, तेवढं खाईल ती. हो थोडं पाणी वगैरे पार थोडं, नाही तर नंतर काही. मस्त पोळ्या बनतात, फुलतायत. थोडंसं असं मी पराठ्यासारखंच बनवलंय. आणि ताव्यावरनं पोळी आलेली आहे डायरेक्ट ताटात. पहिल्यांदा खाल्ली ना लाईफ मध्ये? जोरात बोल मम्मी, ऐकून ये त्याच्यात. मग खूप सांगायची, खूप छान लागते मम्मी, खूप छान लागते. मला वाटत नव्हतं ती खाईल, एवढं तोंड करून घेतलं. हो का? नाही, सगळं खाल्लं पाहिजे. आणि नॉनव्हेज जे लोक खात नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. ओके मॅम. जसं पाटोड्या वगैरे आहे तसंच हा एक ऑप्शन आहे ना. फणसाची भाजी कशी होते सांग. ओके. लाव ना. लाल झाली मी एकदमच. तर नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हो माऊ, हे बघ, हे माऊ श्रीजा. माऊ श्रीजा, श्रीजा श्रीजा. हा, उभी राहून दाखव माऊ, उभी राहा. वाव, हे पहा मम्मीने हात सोडलेले. भाजी कशी झाली आहे? मम्मीने खूप सारी मिठाई आणली आहे, त्यातली ही एक आणलेला आहे मम्मीने. आणि थांबा, हे बघा किती छान मिठाई आणली आहे. ही स्ट्रॉबेरीची आहे. अहो, ही मिठाई बघितली स्ट्रॉबेरीची, किती भारी आहे ना, दिसते किती छान आहे. आता ना आम्ही पॅन्टलन्सला आलेलो आहे इकडे. आणि
अश्विनीचे पण पकडून घेते ती. माऊ आयशू, आता आम्ही पॅन्टॅलन्स मध्ये आलेलो आहोत. आता माऊला हात खायचे आहे. पोझिशन मध्ये आहे माऊ आता. आणि गो कलर्स सचिन आहे आणि मॅडम आलेले आहेत इकडे बॅग घेऊन.